नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला माझ्या मुलीकडे आहे तर मी इथला ब्लॉग बनवलेला आहे। तर बघा मी म्हणजे रात्रीलाच पूर्ण किचन ओटा वगैरे घरी पण याच पद्धतीने मी साफ करून घेत असते आणि सगळं म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं आणि लवकर लवकर कामं होतात आणि भांडे वगैरे मी रात्रीच साफ करून घेत असते। या पद्धतीने मी रात्रीला जे कामं असतात ते उरकून घेत असते। म्हणजे आपल्याला सकाळी एकदम उत्साहाने कामं करण्याची इच्छा होते। तर मी एका ब्लॉग टाकलेला होता, त्यात मी दाखविलेलं होतं की मी दिवाळीमध्येच इकडे यावं लागलं मला, कारण की मुलीला छोटं बाळ झालेलं आहे, त्यामुळे आता मला इथेच थांबावं लागलं। तर मी अशा पद्धतीने पूर्ण किचन ओटा पण साफ करून घेतलेला आहे आणि भांडे सिंक वगैरे पूर्ण म्हणजे रात्रीलाच करून घेते आणि मग सकाळी एकदम छान आपल्याला कसं कामं करण्याची इच्छा म्हणजे मनापासून करावंसं वाटतं काम। नाहीतर कधी आपल्याला म्हणजे घाई झाली तर राहिले भांडे वगैरे तर मग इच्छा होत नाही आणि कामालाही उशीर होतो। या पद्धतीने करत असते मी। आता काही दिवस मी इकडेच थांबणार आहे, म्हणून मी रेसिपीज टाकत आहे। तुम्हाला तर माहीतच आहे की माझ्या पूजेचाही व्हिडिओ खूप छान चालतात ना, मला पूजा खूप आवडते करायला। मी आता सकाळचा नाश्ता बनवून घेतलेला आहे, शेवळ्या आणि आता चहा मांडलेला आहे, यांना सर्वांना नाश्ता देऊन देईल। त्यानंतर मग पूजा, अंघोळ, पहिले अंघोळ, पूजा, स्वयंपाक मग करेल। तर मी हा छोटंसं शूट करून घेतलेलं आहे, बघा या पद्धतीने मी करत असते। तर आता काही दिवस तर आता थांबेल, मग मी घरी जाईन। पूजा कशी, ही जी वर्षातली जी पूजा असते बघा, मी पूजा करून घेतलेली आहे, ही रोजची पूजा केलेली आहे मी तिच्या घरी। मला पूजा केल्याशिवाय मनाला समाधानच होत नाही, म्हणून मी कुठेही असली तरी पूजा करते, पण ज्या वर्षाच्या पूजा येतात त्या मला माझ्या घरीच म्हणजे करावंसं वाटते, मी घरीच करत असते। म्हणून मी इकडे आली तेव्हापासून माझ्या पूजेच्या व्हिडिओ आलेल्या नाही आहे। आणि माझा यूट्यूबचा सफर असा सुरू झालेला आहे की सुरुवातीला माझ्या मुलीनीच मला म्हटलं होतं की तू करत जा बा रेसिपी वगैरे। मग रेसिपी टाकल्या मी आणि 1-2 पूजेच्या व्हिडिओ टाकल्या, तर त्या खूप म्हणजे छान चालल्या माझ्या। तुम्ही लोकांनी खूप मला सहकार्य केलं। त्यानंतर काय झालं की तिचं लग्न झालं, दुसऱ्या मुलीला जॉब लागला आणि मुलगा मग बाहेरगावी शिकायला गेला। त्यामुळे मग मी स्वतःला जसं जमायचं तसं म्हणजे व्हिडिओ तर मी शूट करायची, पण बाकीचं थंबनेल वगैरे ते बनवत होते। मग मला जसं जमायचं तसं मग मी व्हिडिओ तयार करायची। पण काही दिवसानंतर माझी तब्येत खराब झाली आणि 1 वर्ष माझं चॅनल बंद राहिलं, कारण की मला बरं नव्हतं, त्यामुळे शूट करण्याची इच्छा व्हायची नाही आणि काहीच नाही। तर मनात ज्या इच्छा असतात तर त्या माणसाला कसं स्वस्थ बसू देत नाही। माझा वॉच टाईम पूर्ण झालेला होता, फक्त सबस्क्रायबर कमी होते, परंतु मला बरं नसल्यामुळे मी काहीच करू शकले नाही नंतर। तर 1 वर्षानंतर मला थोडं बरं वाटायला लागलं, तर मी पुन्हा सुरू केलं आणि माझं एकाच महिन्यामध्ये वॉच टाईम आणि सबस्क्रायबरही पूर्ण झाले। तुमच्या सहकार्याने माझ्या यूट्यूब मैत्रिणींनी मला आताही सपोर्ट करत आहेत त्या, तर त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असेच मला सहकार्य करत राहा। तर मी काय मग माझ्या इच्छा त्या मनातल्या मनात होत्या, तर त्या पूर्ण करायच्या होत्या मला। तर मला खूप आवड आहे म्हणून मी व्हिडिओ शूट करत असते आणि टाकत असते। आता मॉनिटाईज झालेलं आहे माझं, 13 ऑक्टोबरलाच झालेलं आहे चॅनल आणि मला मेल पण आलेलं होतं, पण मी बघितलंच नव्हतं। मग 4-5 दिवसानंतर माझ्या मुलीनीच बघितलं। त्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे, तर तो माझा मुलगा करेल। आता मला त्यातलं काही जास्त म्हणजे मी केलेलं नाही आहे, मला माहिती नाही आहे, फक्त मला व्हिडिओ टाकण्याची आवड आहे
आता बघूया, असेच सहकार्य करत राहा आणि मी अशाच पूजेच्या आणि काही रेसिपी पण अपलोड करत जाईन आणि एकमेकाला मदत करून आपण पुढचा म्हणजे आपला सफर आहे तो सुरू ठेवूया. सर्वांना माझं म्हणजे हेच म्हणणं आहे की एकमेकाला मदत करा आणि पुढे जायचं, मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या. कारण की हे व्हिडिओ बनवतो तर हे प्रत्येक जण खूप मन लावून आणि कसं मेहनत लागते, याला वेळ लागतो. तर हे जेच समजू शकतात, ज्या व्हिडिओ टाकतात ताई, त्यांनाच कळत असते की आपल्याला कसा घरच्या अडचणी असतात, बऱ्याचशा अडचणीतून आपण मार्ग काढतो आणि या व्हिडिओ बनवत असतो. तर ज्यांच्यामध्ये आवड आहे त्याच बनवतात, नाहीतर बऱ्याच जणी सोडून देतात. पण माझ्या मनातनं खूप इच्छा होती पण की नाही, आपण व्हिडिओ या म्हणजे पुढे पण टाकूया, कारण की मला खूप आवड आहे असं टाकणं आणि त्यापासून आपण बरंचसं शिकतो आणि नवीन नवीन पदार्थ बनवायला आवड आहे मला या बनवायची. पूर्वी पण मी पूजेची वगैरे आवड आहे मला आणि मेन म्हणजे ना, मी नॉनव्हेज वगैरे खात नाही, पण माझ्या ताई लोक रेसिपी टाकतात ना, तर ते आम्ही बघत असते आणि त्याच पद्धतीने आपल्या साध्या पण आपण व्हेज रेसिपी पण बनवू शकतो. मी त्यांची पद्धत बघत असते आणि त्या पद्धतीने मला म्हणजे दुसऱ्या रेसिपी करण्याचं प्रोत्साहन मिळत असते. तर त्यात काही हे नाही, ज्यांना आवडतं ते खातात असं काही नाही. मी नॉनव्हेज लहानपणापासूनच खात नाही, माझ्या घरी पण बनतच नाही, म्हणजे सर्वांना कोणीच खात नाही. तर असा माझा सफर राहिला. पुन्हा भेटू. धन्यवाद.